तर महाराष्ट्रातील डोंगररांग आणि त्यातील नद्या आणि नद्यांची खोरे हे पाहणार आहोत। तर सुरुवातीला उत्तरेला जी सातपुडा पर्वतरांग आहे, हा सातपुडा पर्वतरांग नंदुरबार जिल्ह्यात येतो आणि हा नंदुरबारालाच आपण काय म्हणतो, विदर्भाचे नंदनवन असे म्हणतो, जे की खानदेशामध्ये येतं। सातपुडा पर्वताने काय केलेलं आहे, नर्मदा आणि तापी खोऱ्याचं विभाजन केलेलं आहे। ओके, नर्मदा नदी उत्तरेला येते आणि तापी नदी दक्षिणेला येते। ओके, सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला तापी नदी येते, म्हणजे सातपुडा पर्वताने काय केलेलं आहे, नर्मदा नदीचं आणि तापी नदीचं काय केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे। ओके, तापी नर्मदा तापी खोऱ्याचं विभाजन। ओके, मग त्याच्या सातपुडा पर्वताच्या खालीच काय आहे, सातमाळा डोंगररांग आहे आणि अजिंठा डोंगररांग आहे। सातमाळा डोंगररांग कुठे येते, पश्चिमेकडे येते, अजिंठा डोंगररांग पूर्वेकडे येते। ओके, सातमाळा डोंगररांगाचं वैशिष्ट्य आहे की ते नाशिक जिल्ह्यामध्ये येतं आणि डोंगररांग आहे जी छत्रपती संभाजीनगर जे मराठवाड्यामध्ये येतं। ओके, सातमाळा डोंगररांग आणि अजिंठा डोंगररांगाने काय केलेलं आहे, तर तापी आणि गोदावरी खोऱ्याचं विभाजन केलेलं आहे। तापी नदी कुठे येते, उत्तरेला येते आणि गोदावरी नदी दक्षिणेला येते। त्याच्याच खाली काय आहे, तर हरिश्चंद्र डोंगररांग आणि बालाघाट डोंगररांग आहे। ओके, तर या हरिश्चंद्र डोंगररांग आणि बालाघाट डोंगररांगानं काय केलेलं आहे, तर यामध्ये हरिश्चंद्र डोंगर हा पश्चिमेकडे येतो, तर बालाघाट डोंगररांग हा पूर्वेकडे येतो। आणि या डोंगररांगांनी काय केलेलं आहे, तर गोदावरी आणि भीमा खोऱ्याचं विभाजन केलेलं आहे। गोदावरी नदी उत्तरेला येणार आणि भीमा नदी दक्षिणेला येणार। या नदींचं वैशिष्ट्य की यांनी गोदावरी भीमा खोऱ्यांचं विभाजन केलेलं आहे। हरिश्चंद्र डोंगर हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो। त्याच्याच दक्षिणेला काय आहे, शंभू महादेवाचे डोंगररांगा आहेत। शंभू महादेवाच्या डोंगररांगा सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये येतात। या डोंगररांगामुळे काय झालेलं आहे, भीमा आणि कृष्णा खोऱ्यांचं विभाजन झालेलं आहे। येथे भीमा नदी आणि येथे कृष्णा नदी, या कृष्णा नदीचं, भीमा आणि कृष्णा नदीचं विभाजन या शंभू महादेवाच्या डोंगररांगांनी केलेलं आहे। भीमा नदी उत्तरेला येते आणि कृष्णा नदी दक्षिणेला येते। तर अशा पद्धतीनं हे आहेत पर्वतरांगा आणि त्यामधील नद्या आणि त्यामधील जे खोरे आहेत त्यांची संपूर्ण माहिती।